श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रात अधिक महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा येणारा हा महिना म्हणजे ईश्वराची आराधना करण्याची मोठी संधी आहे. या महिन्याला मलीमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणले जाते. ज्या महिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत नाही, संक्रांत होत नाही, त्याला अधिक महिना म्हणतात. या महिन्यात केलेले दान, पुण्य आणि जप हे इतर सामान्य महिन्यांच्या तुलनेत 1000 पटीने अधिक फळ देतात. पण अनेकदा आपल्याला माहीत नसते की या काळात नक्की काय करावे आणि काय टाळावे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 गोष्टी सांगणार आहे, ज्याने तुम्ही अधिक महिन्यात केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील आणि भगवान विष्णूसह स्वामींचीही कृपा तुमच्यावर बरसेल. चला तर मग जाणून घेऊया या पवित्र महिन्याचे महत्त्व आणि नियम. तर आपण जाणून घेऊया अधिक महिन्याचे महत्त्व आणि कथा. अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असं का म्हणलं जातं? पौराणिक कथेनुसार जेव्हा या महिन्याला मलीमास म्हणून हिणवले जात होते, तेव्हा तो महिना भगवान विष्णूकडे गेला. भगवान विष्णूंनी त्याला स्वतःचे नाव दिले, पुरुषोत्तम. विष्णू म्हणाले, जो कोणी या महिन्याला माझी आराधना करेल त्याला अक्षय पुण्य मिळेल. या महिन्यात सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार जसे की श्रीकृष्ण आणि श्री स्वामी समर्थ यांची सेवा करणे अत्यंत फलदायी ठरते. हा महिना केवळ धार्मिक कार्यांसाठीच राखीव असतो. म्हणूनच यात लग्ने, मुंज किंवा गृहप्रवेश यांसारखी काम्य कर्मे केली जातात, तर केवळ निमित्त आणि कर्मे केली जातात. तर आपण जाणून घेऊया अधिक महिन्यात करावयाच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे दीपदान. अधिक महिन्यात दीपदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. दररोज संध्याकाळी तुळशीजवळ, देवाऱ्यात आणि शक्य असल्यास नदीकाठी दिवा लावावा. असे मानले जाते की या महिन्यात दीपदान केल्याने पितृदोष दूर होतो आणि जीवनातील अंधार नाहीसा होऊन ज्ञानाचा प्रकाश मिळतो. जर तुम्हाला शक्य असेल तर संपूर्ण महिना अखंड दिवा लावण्याचा संकल्प करा. दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषोत्तम महात्म्य वाचन. या महिन्यात पुरुषोत्तम महात्म्य या ग्रंथाचे वाचन करणे अत्यंत शुभ मानले जाते. यात 31 अध्याय असतात. दररोज एक अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते असे शास्त्र सांगते. जर तुम्हाला वाचन जमत नसेल तर आमच्या चॅनलवर तुम्ही हे अध्याय ऐकू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे दानधर्म आणि वाण देणे. अधिक महिन्यात दान देण्याला खूप महत्त्व आहे. विशेषतः अनारसांचे दान देण्याची जुनी परंपरा आहे. अनारसा हे सूर्याचे प्रतीक मानले जाते. याशिवाय धान्य, वस्त्र, गूळ किंवा तांब्याची भांडी दान करावीत. गरिबांना अन्नदान करणे हे या महिन्यातील सर्वोत्तम पुण्य आहे. चौथी गोष्ट म्हणजे भगवान विष्णू आणि स्वामी समर्थांचा जप. अधिक महिना हा जपासाठी सर्वोत्तम काळ आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप करा. या महिन्यात तुमची इष्टदेवतेचा जप केल्याने मानसिक शांती मिळते आणि ग्रहाची प्रतिकूलता दूर होते. पाचवी गोष्ट म्हणजे नामस्मरण आणि भजन. या काळात जास्तीत जास्त वेळ भगवंताच्या नामस्मरणात घालवावा. संकीर्तन, भजन आणि किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावेत. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मकतेचा संचार होतो. सहावी गोष्ट म्हणजे तीर्थस्नान. शक्य असल्यास पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे. जर हे शक्य नसेल तर घरच्या अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकून ओम नमो नारायण म्हणत स्नान करावे. यामुळे शारीरिक आणि आध्यात्मिक शुद्धी होते. सातवी गोष्ट म्हणजे उपवास आणि सात्विक आहार. अधिक महिन्यात एकभक्त राहणे किंवा सात्विक आहार घेणे अत्यंत हितकारक असते. कांदा, लसूण आणि मांसाहार या महिन्यात पूर्णपणे टाळावा. शरीराला आणि मनाला शिस्त लावण्याचा हा महिना उत्तम आहे. आठवी गोष्ट म्हणजे तुळशीपूजन. तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. अधिक महिन्यात दररोज सकाळी तुळशीला पाणी घालणे आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावून प्रदक्षिणा घालणे यामुळे घरात लक्ष्मीचा अखंड वास राहतो. नववी गोष्ट म्हणजे मौन पाळणे. या महिन्यात दिवसातून किमान 1 तास मौन पाळावे. मौन पाळल्याने वाणीची शक्ती वाढते आणि रागावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. स्वामी समर्थांनीही मौनाचे आणि ध्यानधारणेचे महत्त्व सांगितले आहे. 10वी गोष्ट म्हणजे क्षमा आणि दया. या महिन्यात कोणाबद्दलही अधिक द्वेष ठेवू नका. कोणाचीही निंदा करू नका. प्राण्यांना, पक्ष्यांना अन्न द्या. गाईला चारा खाऊ घाला. तुमची सेवा तेव्हाच फळाला येते जेव्हा तुमच्या मनात दयाभाव नसतो. तर आपण जाणून घेऊया अधिक महिन्यात कोणत्या गोष्टी करू नये. जसं की नवीन घर खरेदी करताना टाळावे किंवा गृहप्रवेश टाळावा. विवाह सोहळे टाळावे. मुंज करू नये. नवीन व्यवसाय सुरू करणे या काळात योग्य मानले जात नाही. कोणाशीही वाद घालू नये किंवा अपशब्द बोलू नका. हा महिना केवळ ईश्वरासाठी आहे, संसारातील महत्त्वाच्या व्यवहारांसाठी नाही. स्वामी भक्तांसाठी अधिक महिना म्हणजे स्वामींच्या अधिक जवळ जाण्याचा वेळ आहे.
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ हे प्रत्यक्ष विष्णूचे रूप आहेत, ज्यामुळे अधिक महिन्यात स्वामी चरित्राचे वाचन करणे किंवा स्वामींच्या मठात जाऊन सेवा करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर या महिन्यात स्वामींकडे साकडे घाला, ते नक्कीच पूर्ण करतील. भक्त हो, अधिक महिना हा आपल्या भाग्याचा महिना आहे. वर सांगितलेल्या 10 गोष्टींपैकी शक्य असतील तितक्या गोष्टी करायचा प्रयत्न करा. हे केवळ धार्मिक विधी नाहीत, तर आपल्या मनाला आणि आयुष्याला शुद्ध करण्याचे मार्ग आहेत. स्वामी समर्थांच्या कृपेने हा अधिक महिना तुमच्या आयुष्यात आनंदी आणि समृद्धी घेऊन येवो. तुम्ही अधिक महिन्यात कोणता संकल्प करणार आहात आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पुण्याबद्दल माहिती मिळेल. आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ महाराजांची तुमच्यावर सदैव कृपा राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.